आपल्याला तर आता हा तोडून काढलाय. व्हिडिओचा थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल आज आपण कुठे आलोय. तर 8-10 दिवसा अगोदर पाऊस पडलाय. तर पाऊस पडल्यामुळे ज्या रानभाज्या असतात जंगलामधून बाहेर पडणाऱ्या मातीमधून, तर त्यापैकी आपण एक शेवळे म्हणून जी भाजी असते ती शोधण्यासाठी आलोय. आपल्याला घाम भरपूर सुटलाय कारण ऊन पण बराचसा लागते. या बाजूला बघा आणि बघू आपल्याला शेवळे किती मिळत आहेत. मी अक्षय आहे माझ्यासोबत, तो पुढे शेवळे काढण्यासाठी गेलाय. तर शोधत जाऊ आपण शेवळे आज आपल्याला किती मिळतील त्या या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि बघू काय प्रोसेस आहे ती. या बाजूला समोर बघा दरी किती आहे. चला तर मग शेवळे शोधू. बाजूला बघा पळसाचं झाड आहे हिरवगार. आपण बरेचशा उंच डोंगरावर पोहोचलोय. तर बघू आपल्याला आज किती शेवळे मिळत आहेत. कोडीचे फुलं झालीत आणि यांची पण भाजी एक नंबर असते. याला शेंगा येतात, आपण कोडीच्या शेंगा बोलतो ते आहेत. हे बघा पाऊस जवळ आला की याला शेंगा होतात. तर या बाजूला एक शेवळा भेटला बघा आणि याला आता खोदून काढायला लागेल. मित्रांनो या बाजूला बघा अशी शेवळे एक एक भेटत चाललीत आपल्याला. तर आता हा तोडून काढलाय. तर हा बघा एक शेवळा आता काढलाय मी आणि अजून 2-3 अक्षयने देखील काढलेत. अक्षय माझ्यासोबत आहे. तर बघू अक्षयने किती काढलेत. आणि हा बघा आता जमिनीतून बाहेर पडतायत. ज्या रानभाज्या असतात त्या अशा बाहेर पडतात आणि भरपूर पाऊस पडल्यावर कुवाळीची भाजी देखील जमिनीतून बाहेर येते. तर असे जे बारीक सारीक भाज्या आहेत ह्या रानभाज्या त्या आता बाहेर पडण्याची वेळ झाली आहे. कारण थोडा एक 15 दिवसानंतर पाऊस पडला की बरेचशा रानभाज्या आपल्याला मिळतील. त्यांचे देखील व्हिडिओ येतीलच. आज खास करून आपण शेवळे शोधण्यासाठी आलोय आणि यांची रेसिपी देखील आज दाखवू आपण. गरम भरपूर करते आणि वारा पण सुटले त्यामुळे थोडंसं बरं वाटते. आणि आता पूर्ण डोंगरावर आलोय मी. तर या बाजूला बघा अक्षय आहे माझ्यासोबत आणि अक्षयने आता 4-5 काढलेत. हे बघा आणि आतापर्यंत आपल्याला एवढी भेटलीत. एक 15-20 भेटलीत. अक्षयला मला बऱ्यापैकी शेवळे भेटलेत. अजून आपण या बाजूला चाललोय. हे बघा अक्षय पुढे चाललाय. तर बघू अजून किती शेवळे आपल्याला मिळतील. तर शेवळे आपल्याला भेटत चाललेत. आता बघू आपल्याला एकूण किती मिळत आहेत. आणि याच्यामध्ये अजून आपल्याला एक रेसिपीमध्ये ॲड करण्यासाठी एक बोंडालीचा पाला देखील शोधायला लागेल. तर तो पण आपण बघू. जर भेटला तर ठीक, नाहीतर दुसऱ्या साईडने आणायला लागेल. तर पुढे शोधत जाऊ. आणि या बाजूला बघा
अक्षय आता शेवळे शोधतंय. कुठे ते आणि जंगलातला रानमेवा करवंद. हे बघा या बाजूला बरीच करवंद पिकलेत. तर आपण बघू. जाम गोड लागतात. आणि या बाजूला बघा अक्षय काढते करवंद पिकलेली. घरी घेण्यासाठी काढू थोडीशी. इकडे कोडीच्या शेंगांची फुलं दिसत आहेत. हे बघा कोडीचं झाड आहे. आणि हे मुंग्यांचं वारूळ बघा कसं आहे बनवलंय. सगळीकडे कोडी फुललेलं दिसत आहेत. हे बघा पाठीमागे. आणि लवकरच यांना शेंगा होतील. तर ह्या रानभाज्या तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळत असतीलच. तर खूप भारी असतात ह्या पण. तर काही दिवसांनी या देखील मी दाखवीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये. अजून करवंद काढतोय. आणि हे बघा करवंद पिकलेली मस्तपैकी. तर आपल्याला करवंद बरीच भेटली. आणि आपण आता करवंद घेण्यासाठी हे बनवू ड्रोन. तर हे बघा आपण हे ड्रोन बनवलंय. याच्यामध्ये करवंद घेऊ. असे एक एक भेटत चाललेत. आणि आतापर्यंत आपल्याला बघा बरेच भेटलेत. आणि आतापर्यंत आपल्याला चांगल्यापैकी भेटलेत. म्हणजे शेवळे बऱ्यापैकी भेटलेत आपल्याला. तर अजून बघू आपल्याला आज किती मिळत आहे. तर या बाजूला हा चालू आहे आता. आणि अक्षय मी या बाजूला शोधतो. तर काही लोक जे आहेत ती त्या बाजूला आमच्या अगोदर पण काही लोक आले शोधण्यासाठी. आणि या डोंगरावर पाणी कुठे दिसणार नाही कारण हे बघा. तर आपण करवंद थोडीशी खाल्ली पाणी नाही म्हणून. जर एखाद्या गाणीमध्ये पाणी भेटलं तर पिऊ. नाहीतर परत करवंद खाण्यासाठी थोडं थांबायला लागेल या बाजूला. कारण बरीचशी करवंद पिकलीत या साईडला. आता आपण पुढे चाललोय. आणि ही बघा करवंद जे आपल्याला भेटत चाललीत तशी आपण खातो. या बाजूला बघा मित्रांनो कच्ची करवंद. चामच झालेत. काही दिवसांनी पण पिकतील. पाऊस पडते यावेळी. आपण पुढे जाऊ. आता जाम डोंगर चढलोय. बघा घाम पण बराचसा आलाय. वरती आलोय बरंच. पुढे अक्षय चाललोय त्या बाजूला. आणि अशाच बारीक सारीक वाटांमध्ये शेवळे शोधायला लागतात. कारण एखाद्या झाडाखाली किंवा लाल माती
ज्या प्रकारे आळंबी होते तशी शेवळं देखील येतात बाहेर. आणि पहिल्या पावसामध्ये येणाऱ्या भाज्या म्हणजे कुवालीची भाजी, शेवळे, तसेच खवणीची भाजी जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. पाठीमागे बघा पळसाचं झाड आहे, जे आपण आता करवंद घरी घेण्यासाठी घेतली. ती याच झाडाची पाने घेतली. रायवळी आंबा आहे, पण आंब्याला एक पण आंबा दिसत नाही कारण माकडं भरपूर असतात. आणि त्या बाजूला बघा कोणीतरी माणसं आलीत, आपल्या गावातली कोणतरी माणसं आहेत गावातली. हे बघा शेवळा काढतायत. आमच्या अगोदर बरीचशी लोक आली शेवळा काढण्यासाठी. आता मी तुम्हाला दाखवली ती, त्याच्यामुळे आपल्याला एक एक शेवळा भेटत चाललाय, नाहीतर भरपूर भेटली असती. या बाजूला कुठल्या आंब्याच्या खाली कुठल्या तरी पक्ष्याने अंडी दिलीत ती दाखवतोय. हा बघा अंडा घरटा आहे जमिनीवर. आपल्या पाठीमागे पक्ष्याची अंडी दिसत असतील, एकच आहे. हे बघा या बाजूला दिसत आहे ना, तो आहे टापू पक्ष्याचा. तर मी हात नाही लावलाय त्याला कारण माणसाच्या शरीराचा वास येतो. तर राहू दे इथेच, कारण पक्षी जवळपास असेल या बाजूला. आणि त्या पक्ष्याचं नाव टापू आहे. तुम्ही काय बोलता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा अंडी या बाजूला आहेत, तर पक्षी पण जवळपास असेल तर आम्ही त्याला टापू बोलतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्या पक्ष्याला काय बोलता. हा बघा, चला तर मग पुढे जाऊ. आता भरपूर घनदाट जंगलात आलोय. तर अजून एक भेटलाय आपल्याला. हा बघा अक्षयने काढलाय. हा बघा शेवळा. असं घाम फुटलाय आम्हाला दोघांना पण, कारण गरमी पण बरीच होते. आणि आपल्याला ही शेवळ्याची भाजी बनवण्यासाठी जो पाला पाहिजे बोंडारीचा, तो शोधण्यासाठी पुढे आलोय थोडासा. तर तो देखील दाखवतो. आता एक झाड दिसले आपल्याला, शेवळा पण निघालाय त्या बाजूला. तर हा बघा एक चांगला शेवळा भेटलाय. हा बघा एक भेटलाय चांगला. हा बघा हा पाला आहे तो, जो भाजीमध्ये टाकण्यासाठी लागेल आपल्याला. अक्षय काढते. कवळी पानं पाहिजेत. हा बघा पाला जो बोलाय तो. हा बघा आता आपल्याला 1 तास झालाय. तर या बाजूला बघा ही बांबूची झाडं दिसत आहेत, जी फॉरेस्ट डिपार्टमेंटने किंवा आपले स्थायिक लोकांनी लावलेली. तर बरीचशी आहेत. हे बघा या बाजूला. आता शेवळं पण आपल्याला चांगले भेटलेत आणि आपण बोंडारीचा पाला देखील घेतलाय. तर अजून आपण थोडंसं पुढे जाऊ आणि थोडीशी शेवळा अजून काढू आणि मग घरी जाऊ. त्यानंतर तुम्हाला जी आजची शेवळ्यांची रेसिपी आहे ती देखील दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर डोंगरामधनं वाहणारे जे झरे असतात ते आहेत. तर या झऱ्यांमध्ये पावसाळी चिंबोरे असतात. तर आता सुके जमीन झाले आहे बघा, कारण जास्त पाऊस पडलाय नाही. आणि इकडूनच चाललो खाली. बेकार रस्ता आहे, नुसते काटे आहेत. तर बरेचसे पाठीमागे काटे आहेत करवंदीचे या बाजूला बघा. तर आपण भरपूर आतमध्ये आलो आहे आणि आपण आता त्या बाजूला चाललो आहे, त्या खालच्या बाजूला. कारण ह्या साईडला आपल्याला चांगल्यापैकी शेवळे भेटलेत. अजून थोडंसं एक 15-1 मिनटं
गावाच्या बाजूला जाताना आपण थोडेसे काढू. आणि हा बघा जंगलातनं बाहेर आलो आहे, थोडा माररान आहे आणि आपण आता गावाच्या जवळ आलो आहे. तर आता खाली चाललो आहे गावाच्या बाजूला, जो गावाच्या वरच्या बाजूला जो डोंगर भाग आहे तिकडे बघू किती मिळत आहेत. आणि याच्यामधून पायवाट काढताना बराच अडथळा येतो, पण सगळीकडे काटे आहेत बरेच. आणि हे बघा नुसती झाडी. आपल्याला पाहिजे तेवढे भेटले, थोडेसे जरा अजून 4-5 भेटले की आपण जाऊ. कारण ह्यांची जी भाजी आहे थोडीशी कमी होणार, तर आपल्याला अजून काढायला लागतील थोडे. हे झाडांची जी बुंद दिसत आहेत आणि असे जी मोकळी जागा, तर यांच्यामध्ये शेवळं निघतात जी आता आपण काढली. अजून खास पाऊस पडला नाही त्याच्यामुळे कमी भेटले आपल्याला. आणि जी स्थायिक लोक आहेत, बकऱ्यावाली असो गुरवाली, ती देखील शेवळं काढून घेऊन जातात जर या जंगलामध्ये येतात त्या वेळेला. काटे बघा, बेकार काटे लागलेत. कारण चारी बाजूला करवंदीची झाडं, पळस आणि कोडीचे शेंगा, कोडीचे झाड आहे. आणि काही दिवसांनी हा शेंगा पण फुलायला लागतील. हे बघा शेंगा होत आहेत या बाजूला. तर ह्याच त्या कोडीच्या शेंगा आहेत. हे बघा बारीक झाल्यात, हे बघा बारीक झालेत. तर आपल्याला जी शेवळं भेटली तेवढी आपण घेतले. आणि आता आपण गावाच्या वरच्या बाजूला आलोय. थोडासा वरती एक जो डोंगर भाग आहे थोडासा गावाच्या वरच्या बाजूला, त्याच्यामध्ये बघू किती मिळत आहेत आणि मग घरी जाऊ. त्यानंतर मी संध्याकाळी तुम्हाला रेसिपी दाखवीन यांची. तर मित्रांनो, या बाजूला गाव दिसत असेल तुम्हाला. हे बघा या बाजूला 2 भेटले. त्यात एक गावाच्या जवळ आलोय आणि हे बघा भेटलेत, मस्त अक्षने काढले. आता अजून गावाजवळ जाता वेळी बघू किती मिनिट आहेत. खाली चाललोय आता, पूर्ण पायथ्याशी आलोय थोडासा. आणि या बाजूला पण कोडीची शेंगा भरपूर झालेत. हे बघा फुलल्यात. बाजूला बघा संध्याकाळ झाले, तर आपण आता गावाच्या पायथ्याशी आलोय. या बाजूला खाली गाव दिसत असेल तुम्हाला. आणि आपल्याला शेवळं भेटलीत, तर आपण आता घरी चाललोय. आपल्याला बऱ्यापैकी शेवळं भेटलीत, ही बघा. आणि ह्याची रेसिपी आहे ती आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्यासाठी आपण अशाच नवनवीन व्हिडिओ आणि टेक्निक घेऊन येत राहू. आणि जाता जाता अजून आपल्याला शेवळं भेटलीत, ती काढून घेऊ. तर ही बघा एकाच जागेवर 3-4 आहेत.
ही बघा अजून 2-3 आहेत, ती पण काढू. एकाच जागेवर 4-5 भेटलीत आपल्याला. हे बघा जाताना आता घरी जात होतो आणि 4-5 भेटलीत. तर जवळपास आपल्याला पाहिजे तेवढी शेवळं भेटलीत. हे बघा आता 4 भेटलीत, 4 चांगल्या साईजची भेटली. बस. तर घरी चाललोय आता. हे बघा आणि आपण आता घरी आलोय. खाली गाव दिसत असेल तुम्हाला. आपण आता शेवळे साफ करून घेऊ आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो कशी बनवली जाते. तर ही शेवळ्याची भाजी कशी साफ केली जाते आणि कशा प्रकारे बनवली जाते ही थोडक्यात माहिती घेऊ. तर आपण जे शेवळे आणले ते व्यवस्थितपणे साफ करायचे आहेत. साफ करून झाल्यानंतर जो आपण पाळा दाखवला होता बोंडाळीचा तो त्यात कापून टाकायचा आणि नंतर शिजत टाकायचे. शिजत टाकल्यानंतर थोड्या वेळाने चांगले शिजवून घ्यायचे. चांगलंपणे शिजल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला चुरून घ्यायची आणि नंतर जिरा मोहरी लसूण मसाला टाकून वगैरे त्याला फोडणी द्यायची. ते सगळं झाल्यानंतर पूर्णपणे झाल्यानंतर चवीसाठी थोडी आमरशा टाकायच्या, आंबाच्या किंवा काही चिंच वगैरे टाकली तरी सुद्धा चालेल. त्याची चव वाढते. मग भाजी खाऊन बघा, एकदम टेस्टी. तर या शेवळे आहेत ते साफ करण्याची पद्धत चालू आहे या बाजूला आई करते. तर आपल्याला अशाने थोडक्यात माहिती दिली. तर आता रेसिपी कशी होते ही थोडक्यात आपण दाखवतो तुम्हाला कशी बनवली जाते गावठी पद्धतीने. तर आता पार शिजवून घेतलंय. हे बघा अशी पूर्ण शिजवून घ्यायची आहे अगोदर. आता पूर्ण भाजी शिजले, नरम झाले दिसत असेल तुम्हाला. भाजीमध्ये टेस्ट येण्यासाठी कोकम किंवा आंबा टाकायला सांगितलंय, तर आंबा वापरलाय आपण. आणि भाजी बनवताना लसणाची फोडणी दिली, जिरा आणि लसूण, आणि त्यानंतर मसाले हळद मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून आपण त्या भाजीमध्ये पूर्ण आटेपर्यंत भाजी ठेवायची आहे. तर त्यानंतर बघू कशी चव येते, कारण खूपच भारी लागते. मी गेल्या टायमी खाल्ली होती, आता पुन्हा एकदा आलो टेस्ट करण्यासाठी. कोकम वापरला तरी चालेल, पण आपण आंब्याचे आंबोशी वापरले. तर आता भाजी बघा पूर्ण कमी झाले, पाणी कमी झालं यामधला, अजून आटायला पाहिजे. आणि जशी जशी कमी ग्रेव्ही टाईप होईल त्यावेळेला एक नंबर चव येईल भाजीची. तर अशा प्रकारे बनवले. तर आपण बघू थोडी टेस्ट करून झाल्यावर. आणि आता भाजी तयार झाले. हे बघा ग्रेव्ही एकदम. तर आता उतरवून घेऊ. बघू